Hello, this is the My Artifact episode number 231. आजची तारीख आहे 14 ऑक्टोबर 2015 आणि आता वाजले करीब 11:15. What's so special today? Well, something is poking to me, something is happening with us, something is really creepy, and I don't wanna tell anyone, but this is my Artifact episode, so I should tell them. And long time this is the video artifact episode, and this is not the audio artifact episode. This is the video artifact episode. That's why you can see me, and I can see you probably what I'm thinking, what I'm thinking not. Well, what's so special today? Well, I start from the beginning. सकाळी उठलो 7 वाजता, जिमला गेलो. आज ट्रायसेप मारले. Before I do some stuff that is the wrong way, but with the friend, with everyone, tell what is the right way to do this. Like a tricep, म्हणजे त्यावेळेस हात join and then do the stuff. So building up tricep. Then काही नाही, घरी आलो. Can you just make me some privacy? Yeah, so what happened? आज काही नाही, सकाळी उठलो, ट्रायसेप मारले. इट्स अ रिअली हार्ड वे टू डू दिस बिकॉज इट्स अ राईट वे, अँड बिफोर आय डुईंग दिस स्टफ इट्स अ रॉंग वे. देन काही नाही, घरी आलो. देन अभ्यास करतो म्हणलं मी. म्हणजे माझ्यापाशी मी अबाउट 1-1.5 महिने. तर मला थर्मलचं काही भीती नाही. इट विल हॅपन्स. बट जो पॉईंट आहे, जो फॅक्ट आहे, जो इलेक्ट्रॉनिक्स आहे, तर मे बी आय शुड डू दिस कॅज्युअल स्टफ लाईक सर्किट बोर्ड, बिल्डिंग अ डायग्राम अँड देन डू स्टफ. त्याच्यानंतर काय आहे की नंतर झोपलो मी, बट झोपच नाही लागली. मच्छरने त्रास दिला. नंतर क्लासमध्ये गेलो. म्हणजे विशाल शिकवते, काफी चांगल्या पद्धतीने शिकवते तो. म्हणजे त्याचं जे टीचिंग आहे, जे लेक्चर स्पीड आहे, इट्स रिअली प्रिटी मच गुड आहे. म्हणजे मोर दॅन आय नो. म्हणजे एका कोणत्या ह्याचे कॅज्युअल कोणते क्लासेस लावले, तर त्याच्यापेक्षा थोडं जास्त माहीत होतं. जास्त म्हणजे ॲज कम्पेअर टू सेम. म्हणजे एव्हरीथिंग आय नो दॅट इज द नो इज अ परफेक्ट. देन खेळायला गेलो. खेळून आलो आणि नंतर संध्याकाळी ते पिंटू आळके, येस, तो घरी आला. म्हणाला की आई याला पाठवून द्या म्हणे जेवायला. तर घरी असं वातावरण होतं, त्यामुळे आई नाही जाऊ शकली. ते म्हणे बावडी म्हणे तू चालला जा म्हणे. तर विशालनं मी गेलो. तिथे जेवलो. जेवण काफी चांगलं होतं. देन काय झालं की तिथे होती नूतन भगत. शी इज अ फ्रेंड ऑफ माइन. म्हणजे काफी पुराणी होती. म्हणजे आम्ही स्कूल्समध्ये सोबत होतो. तर शी इज डुईंग M.Tech ऑन सिव्हिल इंजिनिअरिंग BD. इट्स नाईस थिंग. आणि त्याच्यानंतर काय झालं की ती विशालला काफी ओळखते. म्हणजे मी विशालला घेऊन गेलो होतो ना, तर विशालला ती काफी चांगल्याने ओळखते. तर विचारत होती काय करताय वगैरे वगैरे सम स्टफ. तर म्हणजे विशाल जॉब लागली, समथिंग लाईक दॅट. आणि देन मग म्हणजे मी त्याच्यासोबत होतो, तर ऑफकोर्स कॅज्युअली मला तो विचारणारच आहे. तर मी सांगलं. म्हणजे मी कधीतरी सांगत तर नाही, बट काहून असा मी हलकटपणा केला मला सांगायचं.
मी सरळ सांगितलं का माझी बॅग आहे. सगळं सरळ क्लिअर म्हणून दिला. वेल, हा शब्द तर काफी छोटा होता, बट त्याच्यानंतर विशालने म्हणलं की बॅग नको म्हणून, असं म्हण की फायनल इयरला आहे आणि काय ना काय. तर त्याचं म्हणणं परफेक्ट होतं. वाय आय स्टुपिड दॅट सेज दॅट माझे बॅग लागले. म्हणजे मी असं गाऊन म्हणलं की मला माझे बॅग लागले. सो दॅट इज, म्हणजे त्याच्यावरून मी स्वतःला कोसून राहिलो. तर हा जो टॉपिक होता हा मला खूप डिस्कस करू वाटत होता की फ्युचरमध्ये मी कोण आहे आणि ज्या फ्युचरमध्ये जे पोझिशन आहे ते कुठून ट्रॅव्हल होऊ शकते. तर म्हणजे मी स्वतःलाच एनकरेज करून राहिलो या गोष्टीबद्दल, का मी स्वतःला गिव्हअप न करता स्वतःला इमॅजिन करून राहिलो का हू आय एम, म्हणजे मी कोण आहे बेटा. म्हणजे मी एक वन ऑफ द ग्रेटेस्ट फिल्म मेकर आय एम, अँड आय एम बिल्डिंग अ रिअली कूल थिंग्स. आय एम बिल्डिंग अ रिअली कूल फॅन्टास्टिक मूवी that people who watch this movie and this is really amazing movie. Another thing is I make a really most of the popular movie in the world, like Titanic is a more than big enough, and in my story it has a really has a power to do this stuff. So yeah, it is a good thing. म्हणजे काफी चांगली गोष्ट आहे. म्हणजे मी स्वतःला पाहतो, तुम्ही स्वतःला उंच समजतो, पण मी असं फॅमिलीला किंवा अदर पर्सनला ॲज अ फ्रेंडला पण मी हे डिस्कस करू शकत नाही. म्हणजे मी त्यांना सांगू शकत नाही की मी कोण आहे, मी मला माझे अचीवमेंट्स काय, मी कशा प्रकारे जे समोर येणाऱ्या टार्गेट्सला डील करीन. तर त्याच्यात मला जे ॲन्सर भेटते आहे ते ॲन्सर आय शुड टेल इन द आर्टिफॅक्ट एपिसोड. म्हणजे मला एक असा मित्र पाहिजे जो माझं फक्त ऐकणार आहे, आणि जेव्हा खूप जास्त गरज असते एका मित्राची तर तेव्हा तो मला कामी आला पाहिजे. तर याच्यासाठी मी आर्टिफॅक्ट एपिसोड जॉईन केला. असं होतं की 11 फरवरी हा डेट होती का त्या दिवशी मी स्वतःला खूप जास्त कोसून राहिलो होतो. म्हणजे माझ्या मनात खूप बॅड फिलिंग्स येत होती. अँड त्यावेळेस मला खूप सारं सांगायचं होतं कोणातरी मित्राला, माझ्या फिलिंग सांगायच्या होत्या, बट तेव्हा तसा कोणीच नव्हता. म्हणजे मी असं म्हणलं, म्हणजे माझे मित्र तर खूप सारे आहे, बट असा कोणीच नाही जो माझी जे ॲक्टिव्हिटी आहे ते समजून घेऊ शकते का व्हॉट आय वॉन्ट. आणि जर मी त्याला सांगितलं तर ही फील समथिंग बॅड अबाउट मी, का बॅड आहे कशाला हे काम करते बेटा, समथिंग लाईक दॅट. कारण मी जे काम करून राहिलो, मी जे थिंक करून राहिलो, तर त्याच्यात खूप जण मागं लागणार, खूप जण म्हणजे असं हे करणार आहे, रेजिस्ट करणार आहे की यू कॅनॉट डू दिस स्टफ. बट माय इन्स्टिंक्ट टेल मी टू गो देअर अँड बिल्ड मूवी अँड बस तुझी बिगिन युअर लाईफ इज अ रिअली ऑसम थिंग्स विथ इट. तर ते थोडंसं टार्गेट मी लोकांना नाही सांगू शकत. तर दॅट्स वाय द आर्टिफॅक्ट एपिसोड गेट बॉर्न. म्हणजे माझ्या डोक्यामध्ये ते होतंच का आर्टिफॅक्ट एपिसोड बनवायचं, बट त्याची सुरुवात झाली. म्हणजे मी रिझोल्युशन केलं होतं की 2015 पासून मी हे सुरू करीन, बट तेव्हा काही स्टार्ट झालं नाही. तर मी 11 फरवरीपासून स्टार्ट केलं. 11 फरवरीपासून ते आता तारीख आहे 14 ऑक्टोबर. म्हणजे इट्स मोर दॅन म्हणजे 231 आर्टिफॅक्ट एपिसोड दॅट every time I hear, every time I know, it's totally encourage me what to do in your life and how you do that stuff. So that is it. थोडंसं बरं वाटलं कारण हे जे मनातलं पूर्ण सांगून दिलं. म्हणजे मी आत्ता झालो बरं, आणि आत्ताच असं म्हणजे आता मी करतो मला आर्टिफॅक्ट एपिसोड बाहेर जाऊन, पण आई आली तिथे. तर मला आर्टिफॅक्ट एपिसोड करताना आय नीड अ प्रायव्हसी टू डू दॅट स्टफ. तर इथे बहीण होती, तर मला तिला थोडंसं 10 मिनिट थांब मला बाहेर. आणि हू आय एम, मी एक फिल्म मेकर आहे. इट्स अ रिअली ग्रेट
थिंग्स. मी एक फिल्म मेकर आहे, मी फिल्म बनवतो. आणि जेव्हा ते मला नोटीस करण, वाव, म्हणजे हा तर असा होता, मग ह्याच्यात जे विश्वास होता त्याने तो बिल्डअप केला, अँड नाव ही इज इन दॅट पोझिशन हू कॅन अचीव एव्हरीथिंग. तर या, आय एम दॅट काइंड ऑफ पर्सन. सो दिस इज इट. आज हे झालं. सो दिस इज द एंड. दिस इज द माय आर्टिफॅक्ट एपिसोड नंबर 231. Right now we are at Wardha, Maharashtra. Thank you.